भाजपचे नेते नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन 70 ओलांडलेले हे दोन नेते सध्या गल्लीतल्या दादाप्रमाणे एकमेकांना तंबी देत असल्याचं चित्र आहे। एका अत्यंत किरकोळ मुद्द्यावरून सुरू झालेलं हे भांडण इतकं विकोपाला गेलंय की या दोन्ही नेत्यांनी एकमेकाला समोरासमोर येऊन भेटण्याचं आव्हान दिलंय। प्रकाश महाजनांनी कणकवलीत येऊ का असा सवाल विचारलाय, तर जिथे आहात तिथे मीच पोहोचतो असं म्हणत नारायण राणेंनी हवा गरम केली आहे। नेमकं काय घडलंय पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात, इथं उभा आहे सांगा तुम्ही, मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शड्डू ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतोय। भाजप नेते नारायण राणेंसाठी शड्डू ठोकणारे मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पारा सध्या चांगलाच चढलाय। एरवी मितभाषी आणि संयत बोलण्यासाठी ओळखले जाणारे प्रकाश महाजन 2 दिवसांपासून राणे कुटुंबावर प्रचंड भडकले, तर नारायण राणे देखील प्रकाश महाजनांना आव्हान देत जोरदार टीका करताना दिसतात। तर या सगळ्याची सुरुवात झाली एका वृत्तवाहिनीवरील चर्चेपासून। कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी मनसेकडे 0 आमदार असल्याची टीका केली, तर महाजनांनी राणेंच्या बौद्धिक उंचीबाबत टोमणे मारले। खरं तर इथे प्रकरण संपायला हवं होतं, मात्र मुलावर प्रकाश महाजनांनी केलेली टीका ऐकून नारायण राणेंचं पित्त खवळलं आणि फेसबुकवरून त्यांनी महाजनांना तंबी भरली। एका वृत्तवाहिनीने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली, त्यात त्यांनी अकलेचे तारे तोडलेत, याला माझं हे उत्तर आहे। श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही। श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडले आहेत। प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय? कुठल्या एखाद्या पक्षात पद मिळालं म्हणून तवडाचा जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही। कॅबिनेट मंत्री श्रीयुत नितेश राणे यांनी आपली वैचारिकता, बुद्धिमत्ता, जनसामान्यातील प्रतिमा या वयात सिद्ध केली। आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन। प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोललात, परत बोललात तर उलट्या करायला लावेन। यानंतर आपल्या जीवाचं बरं वाईट झाल्यास राणेंची जबाबदारी असेल अशी पोस्ट महाजनांनी केली आणि राणेंविरोधात शड्डू ठोकून ते मैदानात उतरले। मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार, पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली। माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिदुरीच्या मागे। ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे। एक मिनिट ऐका, त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायची ती करायची। मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो एक अरे मला धरून तुम्ही ते डोक्याला का बांधले? अरे एक मिनिट तुम्ही डोक्याला का बांधले? कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय। अरे खाली घ्या रे। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। खाली घ्या रे। हे येतो का? कुठं येऊ सांगा? तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात, इथं उभा आहे सांगा तुम्ही, मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शड्डू ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतोय। तर राणेंनीही महाजनांवर पलटवार केला। त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेल, बघूया काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाय। राजकारणाच्या पडद्या आडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही। संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही। उलटा तो जर काय बोलला, तुला उलट्याचा अर्थ कळत नाही, अनेक माध्यम एकदा एक्स्ट्रा भेट मग सांगतो। आरोप आहे की धमक्या तुमच्याकडून, तुमच्या 2 मुलांकडून वगैरे येत आहेत, जीवा मारण्याची धमकी दिली जातीये। त्यांना काय कोण मारेल? कशाला उगाच मारून 302 अंगावर गेल? काय माणूस आहे तो? तो माणूस कशाची गिनती आहे का? नाही, ते म्हणताय की माझं घराच्या बाहेर पडून नाही तर मी विष पिऊन आत्महत्या करेल। करा ना, बॉटल मला माहित नाही किती पैशाला मिळते, प्यायला तर आमचं का आम्ही प्रवृत्त करतोय का? याच दरम्यान महाजन आणि राणेंचा एक कार्यकर्ता यांच्यात खडाजंगी रंगली। हॅलो, साहेब नमस्कार।
नमस्कार. प्रकाश महाजन बोलताय ना हो बोलतोय. साहेब? आपण राणे साहेबांबद्दल काय बोलले आता? काय बोललो मी? आपली उंची बघितली का साहेब? किती काय हा आपली उंची बघितली काय काय नाही? तुम्ही राणे साहेबांबद्दल बोलताय तर हा हा तुमच्या आईच्या घरात खायला तुम्हाला दाणे नाही. माझ्या दाण्याचे लोक तो साहेब पळणार, तुझ्या भावाचा पळणारा कुत्रे आहे म्हणा तू, आणि तू साहेबांची उंची करणार हा? नितीश राणेबद्दल बोलणार तू? साहेबद्दल बोलणार? डंगऱ्या काय केलं तुला बघायचं This का? call is being recorded. अरे रेकॉर्ड कर, रेकॉर्ड कर. तू तू साहेबांना उंची करणार आहे? बोल ना, आवाज का? आता बोल ना तू काय उंची करतो तू? तुम्ही कुठे येऊ सांग म्हणजे मी अरे हा? अरे माझ्या बद्दल आम्ही मान तुला, तू साहेबांची उंची करणार का तू? काय करतोस तू? तू भेट मला कुठे येतो सांग ना, सांग मला. हो, मला सांग तू काय आहे ते, मला सांग तू काय आहे ते. तू काय यार, तू कोण आहे? करते राणेचे कार्यकर्ते कशी ना, सगळं काही माहिती आहे आम्हाला. हो ये कर दे, काय करायचं करा. तू सांग कुठे काय मला माझ्या जीवाची भीती नाही, काय करायचं करा. राणे महाजन वादाच्या निमित्तानं राणेंचे कोकणातील विरोधक वैभव नाईकांनीही राणेंचा इतिहासच बाहेर काढलाय. ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री केलं, त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं, त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करू? त्यांचं वयाचं भान आहे का? बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना घडवलं, त्या बाळासाहेबांवर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते? उद्धव साहेब आणि राज साहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करताय? आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर तक्रार केली तर त्याला आपल्याला लोकमत आहे म्हणून सांगायचं, आपण निवडून आलो म्हणून सांगायचं. ज्या प्रमोद महाजनने शिवसेना भाजप युती घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात, ती महाराष्ट्रात घडवण्याचं काम खरं तर प्रमोद महाजनांनी केलं. प्रमोद महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत, एवढं भान ठेवून तरी तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक प्रवृत्ता राहिली असती. तर कोकणातले राणेंचे जुने प्रतिस्पर्धी आणि नवे राजकीय मित्र दीपक केसरकरांनी प्रकाश महाजनांना ओळखत नसल्याचं म्हणत त्यांची हटाईच केली. आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो, बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही. नितेश राणेंना रविवारी त्यांचे बंधू निलेश राणेंनी जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून राणे आणि महाजन वाद पेटलाय. नितेश राणेंपासून सुरू झालेला हा वाद आता त्यांच्या तीर्थरूपांविरुद्ध ठोकलेल्या शड्डू पर्यंत पोहोचलाय. आता या शड्डूवर ही कुस्ती संपणार की नवे राजकीय धोबीपछाड टाकले जाणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.